हॅलो एव्हरीवन, सर्वांना गुड मॉर्निंग। तर चला, आज आमची बॉटनी डिपार्टमेंट तर्फे जाणार आहे फील्ड विजिट तुंगारेश्वर इथे। तर आजच्या दिवसामध्ये खूपच आम्ही मज्जा करणार आहेत, आनंद मन भरून घेणार आहेत निसर्गाच्या सानिध्यामध्ये। कारण काय आम्ही जंगलामध्ये जाणार आहेत झाडांची नावं शोधण्यासाठी आणि झाडांच्या विविध जाती प्रजाती पाहणार आहेत। तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि पाहत राहा, ऐकत राहा चिन्मय भोईरच्या आवाजात चिन्मय ब्लॉग्स या चॅनलवर। आजचा दिवस सुखद दिवस। तर सरांनी खूप भारी आयोजन आणि नियोजन केलेलं आहे। खूप भारी वाटतं आहे। आज फील्ड विजिटसाठी आम्हाला न्यायला लावलं आहे। चिन्मयने आम्हाला बरोबर मार्गदर्शन केलेलं आहे या ब्लॉगद्वारे। तुम्हाला पण समजेल। थँक्यू चिन्मय भोईर, थँक्यू। आणि आम्हीसाठी दिसत नाही बघा, माझ्या उंचीहून आणि हँडओव्हर पण चिन्मयला करते। चिन्मय घे। तर मित्रांनो बघा तुम्ही, आम्ही आज खूप मजा करणार आहे। कारण काय आज एक फील्ड विजिटसाठी आम्हाला उपक्रम आमचा आहे कॉलेजमध्ये, तो राबवला जात आहे आणि तो तुंगारेश्वर इथे होणार आहे। नाव फील्ड विजिट आहे, पण मजा करायला धन्यवाद। तर खूपच भारी देऊया। तर आमचे ड्रायव्हर काका सुद्धा आमच्या सोबत आहेत। काका खूप भारी नाच। तर आमच्या टीवायच्या ताई सुद्धा आमच्या सोबत आहेत। आपल्याला आज फील्ड विजिटसाठी न्यायला लावलंय, खूप भारी वाटतंय का तुला? इकडे आपल्या शोभा ताई सुद्धा आहेत। साक्षी दोन शब्द बोल नंतर का। इकडे कोमल सुद्धा आहे। हे चिन्मय भाई फील्ड विजिटसाठी चाललोय आज आपण।
बाई कसं वाटतंय तुला? खूपच रे, खूप मजा ना. खूप मजा ना. सूरज भाई आपला मोबाईल लावणार आहे आणि आम्ही नाचणार आहे बसमध्ये. खूप भारी पुष्पा नाही या होनेवाला आहे डान्स. आता एकदम मराठी, हिंदी आणि इंग्लिश सगळी हिट गाणी लावणार आहे डायरेक्ट. नाचणार आहेत आम्ही नाचणार आहे. Enjoy. नंबर गाडी मोठा शिकारी ऑनलाईन पोलीस ठाण्याचा. नंबर गाडी मोठा शिकारी ऑनलाईन पोलीस ठाण्याचा. एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब मापट रागवण्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात. Sir. काय झालं रे? ए काय झालं?
अरे इकडे नका येऊ काय. Come
माझं डिपार्टमेंटतर्फे व्हिजिट चाललेलं आहे बॉटनी डिपार्टमेंटमध्ये. तर खूपच एकदम भारी वाटतं. मॅथ सुद्धा खूप आनंदाने मी करतो, कारण काय नवीन नवीन गोष्टींची माहिती होते, उपक्रमांची आपल्याला माहिती सर दर्शवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू जा आणि बघतच राहा. आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय या. तर खूपच भारी एकदम. काय कशावर तरबूज खूप भारी मी नाचलो आहे. तर नक्कीच एक डान्ससाठी लाईक तर बनतोच आणि सबस्क्राईब पण तुम्ही केलं पाहिजे आणि शेअर पण जास्तीत जास्त करा. खूप भारी मी नाचलो आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला ते नक्कीच कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा. अजून तर खूपच फिरायचं आहे. तर चला जाऊयात आता पुढचा प्रवास करूयात. तर आलेले आहेत आम्ही ओम श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थान. आता आमची फील्ड व्हिजिट इथनं चालू होणार आहे. तर हा मेन गेट आहे, तर तुम्ही बघू शकता. तर खूपच भारी एकदम. चला फायनली आपण ठिकाणावर आलेले आहेत. आता इथनं प्रवासाला आमची सुरुवात होणार आहे. पैदल हम जा रहे हैं अभी तुंगारेश्वर पर. तर चलो हमारे साथ तुम भी चलो. तर चला जाऊया. इकडे बघ का, इकडे बघ. तर चला इकडे कावेरी कोमल सगळ्या. कल्याणी 2 शब्द बोल आपले. काय बोलू मस्त. काय बोलू पण कल्याणी एकदम खुश आहे ती पर्यटनासाठी चाललोय आम्ही. तर चला तुम्ही या माझ्या सोबतच. अय साक्षी इकडे बघ. इकडे ज्योती. 2 शब्द बोला आता. काय तू आम्हाला काहीतरी सांगून ठेवलं ना 2 शब्द, तर आम्ही नक्कीच बोलू. आता मार्गदर्शन बाबा तुमच्या मनातले तुम्हाला बोलायचे. चला तर मग आता एकदम आनंद सगळीकडे. डावीकडे उजवीकडे सगळीकडे आनंद. काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करत जा, म्हणजे आम्ही बोलतो 2 शब्द. चलो अजून. खूप भारी एकदम. बघा तुम्ही एकदम भारी आहे. खूपच भारी. तुम्ही SYBSCचा हा क्लास बघू शकता. नवीन आज झाडांच्या आम्ही माहिती गोळा करायला आलोय. तर आमचे सर सुद्धा आमच्यासोबत आहेत, मित्र देखील आहेत, मैत्रिणी आहेत. सर्व गोष्टींची आम्ही माहिती घेणार आहेत. तर तुम्ही नक्कीच पहा. हे जंगल आहे, जंगलामध्ये आम्ही आलोय पाहण्यासाठी. तर नक्कीच खूप नवीन गोष्टींची माहिती मिळणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत सर देत आहेत आपल्याला झाडाबद्दल आज माहिती. तर बघा खूप भारी. शिवायवाले बघा स्टॅमिन्स किती आहेत. नंबर ऑफ स्टॅमिन्स. फोटोग्राफ करा. फोटो काढा. फोटो काढताना कसं काढणार, माझ्यासारखं ब्लॅक टिकेट असेल तर बॅकग्राऊंड राहायचं, फोटो काढायचा. सर खूप भारी माहिती देत आहेत. तर तुम्हाला ही माहिती पाहून खूपच चांगलं वाटेल, कारण काय नवीन झाडांबद्दल आज माहिती मिळणार आहे. माहिती आम्ही गोळा करायला आलो. तर नक्की तुम्ही पहा. आम्हाला पण नंतर द्याव का, चांगल्या पद्धतीत एकदम लिहून द्या. कसं वाटतंय का? हे तिघींचा ग्रुप आहे. कावेरी, हर्षदा, कोमल, कल्याणी. चौघी झाल्या. मॅलाडोस फिलिपायन्सिस. तर सर बघा किती सुंदर माहिती देत आहेत आपल्याला. मॅलाडोस फिलिपायन्सिस. कुंकू प्लांट.
नॅचरल कुंकू, ठीक आहे. मॅलोडस फिलिपायनस फॅमिली फुरबिएसी कुंकू प्लांट. लेडीज ना इथं कुंकू लावले खाजवतं का नाही, हे कशामुळं? केमिकल कुंकू, हा नॅचरल. ह्याच्या फळावरची रेझिन जर गुळाबरोबर खाल्ली नाही पोटातल्या कृमी वगैरे पडतात सगळ्या, ठीक आहे. आता तुमच्या बरोबर मागं लाल फुलाचं दिसतंय मुरड शेंग, हे मुरड शेंग. तर आमची विद्यार्थिनी सुद्धा खूप भारी प्रश्न विचारते सरांना. बघा खूप बघा रे. घेत आहेत सर्वजण. मुरड शेंग बघा रे माझ्यावर दिसतंय का? लहान बाळांच्या पोटात मुरडा उठला ना तरी खायला देतात मुरड शेंग. दाखवलं नाही परवा मी. हेलिक्टेरिस आयसोरा फॅमिली कांडवट फॅमिली कुठली? हां सर्क्युलेसी मुरड शेंग. मुरड शेंग म्हणतायत. तुम्हाला एकदम रेअर आणि एंडेमिक प्लांट दाखवणार आहे. पंचायत सर या इकडे. हो का दिसतात? कधीच बघायला मिळालं नाही पण आज तुम्हाला दाखवलं ते. हो अरे ही दोन हिरवी फळं दिसतात का? यार सर खूप छान माहिती देत आहेत. 2 शब्द माहिती आपल्या एकदम आवडते, एकदम भारी माहिती देत आहे. मला खूप काही म्हणजे आज आपल्याला जाणं काय बोलतात त्याला बॉटॅनिकल नेम्स. बॉटनिकल नेम्स वगैरे आपल्याला कधी बघितलं नसतं, मजा येते त्यामुळे. ओ बाबा वालका गावठी भेटल्यात काकडी. ये नाईस. बघ बरं हेच भेटली बाई काकडी नाही. आजकाल पिढीची मेंबर आहे. तांबरे आजकाल पिढीची मेंबर आहे. आजकाल पेडेसीचा मेंबर. एकदम रेअर प्लांट व्हॅलरिस. तिथं पण आहे बघा 2 वर्षे. व्हॅलरिस सुंदरासिया. व्हॅलरिस सुंदरासिया आजकाल पिढीची मेंबर आहे. एकदम रेअर. शिवायवाले करा डिस्प्ले. शिवाय आणलेत का? सुंदरासिया शिवायवाले डिस्प्ले करा. या सगळे एकत्र बरा. हे ब्युटी शिवायवाले भारी सर माहिती देत आहेत. माहिती सोबत एकदम माहिती पूर्णपणे लिहून घेत आहेत. फोटो काढला का माझा? बघा व्हॅलरिस सुंदरासिया. किती भारी एकदम. बरोबर. जोपर्यंत तुम्ही प्लांट फील करून बघणार नाही हातात घेऊन शोध, तुमची नजर बसली पाहिजे बघा, ठीक आहे. आजपर्यंत कधी बघायला मिळालं तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही आलं. कारण एवढ्या लेट सीझनला कधी आपल्याला चला जंगलात आलो म्हणजे इथे नजरेचाच खेळ आहे सर म्हणतायत. नजर लावून आपल्याला पूर्णपणे तीक्ष्ण नजर लावून झाडांची पाहणी करायची. आडूळसा वाईल्ड मध्ये कॉमेलिना बेंगालेन्सिस फॅमिली कॉमेलिनेसी. त्याची भुजी करून खातात किंवा भाजी पण चालते. किंवा बोले उद्या डिस्कस करा त्याला. चल फॅमिली कॉमेलिनेसी मोनोकॉटचा मेंबर आहे. तुम्ही व्यवस्थित जर चालला ते 4 तास जरी वेळ व्यवस्थित दिला तर मिनिमम 500 प्लांट आसपास जाईल. पर्यटनासोबतच आपल्याला नवीन नवीन आणि विविध बोटॅनिकल नेम्स सर सांगतायत. खूप छान पद्धतीने सर्वांना माहिती पोहोचवली जाते. मोठ्या पानाचा दिसतोय. मॅकॅरेंगा पेल्टॅटा. हे बघा हे मोठंच वाढले सगळं. मॅकॅरेंगा पेल्टॅटा फॅमिली फुरबिएसी. मॅकॅरेंगा पेल्टाटा फॅमिली फुरबिएसी आहे. सरांनी वर बोट करून दाखवलं. झाड आपल्याला समजलंच नाही पण बघा तुम्ही. हे कोणता आहे रे? कोणता आहे? व्हेरी गुड. हायकस हिस्पिडा सर्वच. हां याला हायकस हिस्पिडा. याचा उंबर असतो तो काळा असतो. त्याला याला काळा उंबर म्हणतात किंवा गांड्या उंबर म्हणतात. का म्हणतात तुमचं बघा ते. हायकस हिस्पिडा खरवत फॅमिली. कसं वाटतंय तुमच्या बरोबर अंकुश? दिसतंय का? हे काय? आम्ही
खूप भारी ना. करिया आर्बोरिया नाही मोठं करिया आर्बोरिया कुंभा. फॅमिली एकदम विचित्र आहे, विचित्र एकदम कमी मेंबर आहेत. करिया आर्बोरिया गरम होणार रे बाबा, आता नको लिहून घे. करिया आर्बोरिया फॅमिली विचित्र कुंभा. फणसाला फळं वाढावी तर नारळाला फळं वाढावी. फॅमिली स्माइल के चोपचिनी. त्याच्यानंतर हे दिसते खाली दिंडा 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 दिंड्याचा आहे नाही, फळं पण आहेत बघा, फ्रुटिंग याला. लिया मॅक्रोफायला दिंडा. फॅमिली लिएसी. काही प्लांट घ्या, फोटोग्राफ्स घ्या. तर चला आता आपण आता डोंगर चढायला सुरुवात करणार आहे. हे बघा आता. आमचा सगळा होल क्लास बघा तुम्ही, खूपच भारी एकदम. यार सांगते वाघ खा जाएगा और भाग जाएंगे. तर कसं वाटते तुम्हाला, वाघ खा जाएगा और भाग जाएंगे? नहीं नहीं, हमारे को वाघ नहीं खाएगा, हम वाघ को पकड़ेंगे. तर बघा खूपच भारी एकदम. मला खूपच भारी वाटतंय. आणि मागं काय समजणार नाही बरं का. काय एवढे आपण पैसे खर्च करून लांब आलोय तर बघा समजतंय रिझर्व्ह फॉरेस्ट कन्सेप्ट काय असते. एवढं आहे का तुमच्याकडे निवांत बघायला. गव्हर्नमेंट फॉरेस्ट आहे, रिझर्व्ह आहे एकदम. म्हणजे देवराई पण काय असते ते पण बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा कार्विया कॅलोसा. कार्वी 7 वर्षात एकदा फ्लॉवरिंग येतं आणि तुम्ही नशिबाला तुम्हाला फ्लॉवरिंग बघायला मिळाली. हां कार्विया कॅलोसा. कार्वी 7 वर्षात एकदा फ्लॉवरिंग येतं, तुम्ही नशिबाला तुम्हाला फ्लॉवरिंग बघायला मिळाली. त्यावेळेला ओरिजिनल रेन फॉरेस्ट आहे. तुम्ही याला जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल एक रेन फॉरेस्ट. नंतर रेन फॉरेस्टची तोड झाल्यानंतर त्याची जी रिकामी जागा आहे ती कोण ऑक्युपाय करतं. दिस इज वन ऑफ द ऑपॉर्च्युनिस्टिक स्पीसीज विच टेक्स द ऑपॉर्च्युनिटी टू ऑक्युपाय दॅट बॅरन एरिया. अगोदरची जी झाडं आहेत ती कट झाल्यानंतर रेन फॉरेस्टली पटकन कोण तिथं जागा घेऊ शकतं तरी असंच नाही. ती ऑपॉर्च्युनिस्टिक स्पीसीज आहे आणि हे सेकंडरी फॉरेस्टचे इंडिकेटर आहे. तुम्हाला जर कार्वीची झाडं जर भरपूर सापडायला लागली तर याचा तुम्ही एक अंदाज घ्यायचा की इथलं ओरिजिनल जंगल तुटत चाललेलं आहे. प्रायमरी फॉरेस्ट डिस्टर्ब झालं आहे म्हणून हे सेकंडरी फॉरेस्ट इंडिकेटर इथं आलं. कुडा, पांढरा कुडा. ह्याची साल पण मेडिसिनमध्ये वापरतात, लहान मुलांच्या डिसेंट्रीच्या औषधामध्ये. आणि ह्याच्या पानांच्या बिड्या बनवतात आणि ओढतात ओवा टाकून. त्यासाठी खोकला किंवा कफ झाला तर. डॉक्टर अमित कोण आहे? वही पुढे तुझी थोडं आधुनिक नाही व्हायचं. लिव कागद दे त्याला. कागद दे रे कोणतरी. कागद रिपोर्ट बनवायचा का कागद पेन दे त्याला. व्हॅलेरिना अँटी डिसेंटेरिका. नेटवरनं सगळे स्पेलिंग चेक करायचे किंवा फ्लोरागुन चेक करायचे. चला ते सांगू आता. आधी लिस्ट करा, झाडं बघायला टाका. मला चालून टाका ठेवणार. फॅमिली आपण अरे मराठीत लिहिलं तरी चालेल. ते नेटवरून रिझर्व फॉरेस्ट तर तुम्ही बघू शकता, खूपच भारी आहे. आपण आज आलो आहे तुंगारेश्वर पर्यटन करण्यासाठी, रिझर्व फॉरेस्ट पाहण्यासाठी. तर बघा तुम्ही आमचा SYBSCचा हा संपूर्ण क्लास पूर्णपणे माहिती घेत आहेत सर आणि देत आहेत सुद्धा. एकदम भारी. लोणावळ्याला जसा कार्वी एक पर्यटन ठिकाण प्रसिद्ध आहे तसंच इथं कार्वीसुद्धा
इथे सुद्धा कारवी सारखा प्रकार बघा तुम्ही, खूपच भारी. तुफान नक्षाची पक्षी उंतरा. तर बघा तुम्ही या कारवी. त्यातून खायला द्यायचं. कुठलं हे हे मोठं झाड. एक झोला कॉक्सिनिया. रान केली. इन सिटी सुपरगम रान केली. बघू शकता तुम्ही, लोणावल्याला आपण जसं खर्च करून जातो तसाच इथे कारवी सुद्धा आहे. हा बघू शकता तुम्ही, कारवी परिसर, मिनी कारवी परिसर आम्ही पाहिलाय आता. हा बघा तुम्ही पण बघा, खूपच भारी आहे. टेरोडोफायटा लायगोडियम सरांनी आम्हाला आता दाखवलंय. पांचा सर या जरा इकडे. किती मोठा पॅच आहे बघा टेरोडोफाइटचा. एकदम सर पूर्णपणे झाडाची माहिती देत आहेत, युजेस सांगतायत, बोटॅनिकल नेम सांगतायत आणि व्हर्नॅक्युलर नेम सुद्धा सांगतायत. मुलांना याचा खूपच फायदा होणार आहे, कारण काय SY BSc बॉटनीतर्फे आज ही फील्ड व्हिजिट आहे. तर काहीच खूप मजा येते मला सुद्धा पाहायला. खूप मजा, एक वेगळाच अनुभव येतो इकडे, एकदम मजा येते. म्हणजे काय अनुभव भेटतो ते पण सांगू शकतो का? नक्कीच नवीन गोष्टींची माहिती तर होतेच, सोबत झाडांची सुद्धा माहिती झाली. बघू शकता तुम्ही, खूपच भारी ती आमचा SY BScचा हा होल क्लास आहे. खूप भारी एकदम. इकडे बघून चला. फोटो काढ मला, फोटो काढ. बॉटनीचे डिपार्टमेंट मधून आम्ही फिरायला आलोय जंगलात. फोटो काढ. जरा जोरात बोल ना. हॅलो हॅलो. जोरात पण बोलत जा. काय नाही, एनर्जी आहे. एनर्जी आहे. पण सरांमुळे जरा या पुढे या पटकन, या पुढे या रे. बघितलं का रे टिपिकल ड्राय. आता तुम्हाला सगळे ब्रायोफाईट, टेरिडोफाईट आहेत ना, त्याच्या स्पोरलेशन स्टेजमध्ये दिसतो. पाऊस थांबलेला आहे ना आता, सेक्शुअल स्टेज कम्प्लीट होऊन आता स्पोरोफाईट तयार व्हायचे. याच्यात आहे आपल्या जगातला त्याच्यावरती काळा आहे. हे बघा आपल्या जगात दिसतोय. रिक्षा पण नाही, तुमचा ब्रायोफाईट पण नाही. दिसतंय का लाजोकाजमा. रिक्षा नाही, आणखी सुरास नाही, काय नाही वेगळं आहे. बघितलं टिपिकल हॅबिट ब्रायोफाईटची. एवढा अनडिस्टर्ब एरिया पाहिजे. तुझा फोटो काढला आतमध्ये, कुठे काढू, कुठे आतला पण पॅच आत पॅच मोठा मोठा. तर माहिती पूर्णपणे घेऊन झाले. आता एका चांगल्या एकदम स्पॉटवर आलो आहे. तर सरांनी आता आमचा संपूर्ण क्लास आहे, आम्ही आता फोटो काढले जात आहेत, कारण काय एक रेकॉर्ड लागतं. तर बघा तुम्ही फोटो, खूपच भारी. किती छान माहिती देत आहेत सर. आणि इकडे जे आहे 3 पानाचं, एक आहे कुयरी. बघा किती हा वाईल्ड फॉरेस्ट एरिया आहे
आणि रिझर्व फॉरेस्ट एरिया बघा तुम्ही खूप छान माहिती देत आहे. तर इकडे स्नेल बघा तुम्ही, स्नेल दिसते का? स्नेल गोगल काय म्हणतायत त्याला, ती स्नेल बघा तुम्ही. खूप भारी माहिती दिली जाते. बघा तुम्ही तर गाईज बघू शकता तुम्ही, खूप भारी एकदम माहिती दिली जाते आम्हाला सर्वांना सरांच्या मार्फत. सरांनी मगाशीच मला सांगितलं, चिन्मय बाळा तू ड्रोन घेऊन ये, सरांचा आशीर्वाद असेल ना आपण काही पण घेऊन येऊ. ड्रोन काय डायरेक्ट त्याच्यापेक्षा अल्ट्रा आणू. तर खूप भारी एकदम. स्माइलॅक्स जिनॅलिका फॅमिली जिनॅक्स. तर बघा तुम्ही फ्लॉवरिंग दिसतंय का? स्माइलॅक्स चोपचिनी. काय भारी तर माहिती देऊन झालेली आहे सरांची. त्या सरांसोबत तर तुम्ही बघा, हे रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे, खूप भारी असं इकडे. तर तुम्ही जंगलामध्ये या, फिरा, नवीन नवीन गोष्टींची झाडांची माहिती घ्या. तर माहिती देता येत आम्हाला खूप भारी एकदम. हा तुमचा रेग्युलर पळस नाही ना, ब्युटी मोनोस्पर्मा पळस. आता हे बघा कोठं पलस, तर आम्हाला इथं पलस दाखवला. लोऱ्यांतच दिसतो का बांडगुळ? एक प्लांट दुसऱ्या प्लांट वरती वाढतं दिसतंय. बघा किती भारी लोऱ्यांतच माहिती दिली जाते. पिडाटा कवंडळ आणि बघा ब्रायफाईटचा पॅच खाली. हे बघा रे चिन्मय खाली पाहिजे. ट्रायकोसॅन्थिस ट्रायकस्पिडेटा फॅमिली कुकुरबिटेसी. खूप भारी माहिती दिली जाते आपल्याला. जवळजवळ आम्ही आता 100 ते 150 झाडांची नावं पाहिलेली आहेत. ती पण व्हर्नॅक्युलर नेम, बॉटॅनिकल नेम, युजेस, खूप साऱ्या गोष्टी एकदम भारीपैकी. फळं खातात आणि त्याची फळं वाळवून जाळतात आणि त्याची स्मोकिंग करायला होतात. जर गफ झाला तर लाल लाल करत असतात. डाळिंबासारखी ट्रायकोसॅन्थिस ट्रायकस्पिडेटा. आणि हे बघा ब्रायफाईटचा पॅच खाली. काय तुम्हाला माहिती आवडते का नाही? फटाफट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर करा. काय सर माहिती देत आहेत आपल्याला, खूपच भारी एकदम. भाई मला तर एवढा आनंद झालाय, कमीत कमी खर्चात आणि जास्तीत जास्तीत आनंद सर आमचे देत आहेत बॉटनी डिपार्टमेंट तर्फे आम्हाला. तर बघा तुम्ही बघा तुम्ही, खूप भारी एकदम रिझर्व फॉरेस्ट आहे. सरांनी झाडांची माहिती तर देऊन झाले. आता तुंगारेश्वर फॉरेस्ट एरिया आहे, खूप विविध झाडे आहेत. तर तुम्ही बघू शकता ही झाडे. खूप हे मित्र आमचे चालत आहेत. तर खेळ मस्तीचा, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाद फील्ड विजिटचा. तर बघू शकता तुम्ही सर्वांना आमची मित्र कंपनी SYBST चा हा संपूर्ण वर्ग खूप आनंदाने आणि गुण्या गोविंदाने एकदम फील्ड विजिट साजरी करतोय. तर तुम्ही बघा चिन्मय भोईरच्या आवाजात आणि कंटिन्यू राहा माझ्यासोबत. अजून खूप फिरायचं आहे आपल्याला फील्ड विजिट. तरी बघा तुम्ही झाडे झुडपे एकदम भारी भारी. रिस्पॉन्स शीट काय म्हणते तर आम्ही खूपच थकलोय. ये थकने का नहीं बाबा, दौड़ने का और चलने का बस. या चलना मना है, खाली दौड़ना. खूप भारी वाटते. हो बाबा, खूप भारी बोलली. तर बघा तुम्ही सर्वांना, आम्ही आता फॉरेस्ट एरिया फिरलोय, माहिती घेतलेली आहे, अजून खूप फिरायचं आहे. खूप भारी सर्वांचा एकदम रिस्पॉन्स. सरांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला. या आमच्या ताई आहेत टेवायच्या. तर इकडे तुम्ही बघा. असं का?
साक्षी ट्रेकिंगसाठी उत्तम जागा आहे. उत्तम, तुला कसं वाटलं? तर आमचे सर सुद्धा आमच्या सोबत आता आलेले आहेत. तर चला जाऊयात आपण. भारीपैकी एकदम माहिती सर देत आहेत. नवीन नवीन झाडांची माहिती होते. एक तुंगारेश्वर फॉरेस्ट रिझर्व एरियामध्ये आपल्याला ही माहिती मिळते आहे. तर बघा तुम्ही. ज्याच्यावरून उड्या मारत होतात ते झाड सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं. तर बघा तुम्ही, खूप भारी सर माहिती देत आहेत आपल्याला. एकदम आनंद, डावीकडे उजवीकडे सगळीकडे आनंदच आहे. माहिती प्लस आनंद आणि सर्व मुलांची इच्छाशक्ती आहे. आज उपक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आमचा बॉटनी डिपार्टमेंट तर्फे साजरा होतोय सरांच्या नेतृत्वामध्ये. तर सरांनी खूपच भारी माहिती दिली. प्लांट ऑब्झर्व करा ते. बघा ते कुठे गेले, काय गेले. तर अंटाडाचं कॉमन नाही. एंटाडा म्हणजे गारंबी. बैलाच्या गळ्यात बांधायला ते चॉकलेटी बिया येतात ना, चॉकलेटी बिया. स्टेट बँके पुढे बसलेला असतो बघा विकायला. तर ते तर ती शेंग दाखवलेली ती का? हा, काल शेंग दाखवली की नाही मी, मोठी शेंग ती बघा. ते 3-3 किलोमीटर वाढतं, 2-2 किलोमीटर. नशिबाने तर रूट इथं आहे पुढे. असं ब्रॅडले रिट्यूसा फॅमिली 4BSc रेग्युलेशन बघितलं रे. सर एकदम आमचे हिरो दिसत आहेत आम्हाला. सरांनी माहिती दर्शवलेली. फोटो काढ नाही काढूच असं. हो. बघा, हा आता आपण पूर्णपणे रस्त्यावर आलोय. हा रस्ता आहे, खूप एकदम चांगला रस्ता आहे. त्या रस्त्यावर आता ही रस्त्याची पाहणी तर झालीच आमची. आता त्याच्या सोबतीनं आम्ही आता ही झाडं सुद्धा पाहतोय. तर सर माहिती देत आहेत आपल्याला. तर बघा तुम्ही. नाही बाबा, त्याच्यासाठी चॉकलेटचं हे पण आईस्क्रीम देणार सगळ्यांना. आईस्क्रीम कल्याणी काय वरती धबधबा आहे, कोणाला अंघोळ करत. हो, जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाद फील्ड विजिटचा. तर बघा तुम्ही, एकदम आता आमचा ब्रीद वाक्य पूर्णपणे ठरलेले. फील्ड विजिटचा नाद लागलेले आम्हाला. आता आम्ही कधी पण येऊ शकतो. तर आता आम्ही आलोय आता तुंगारेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी. विजिट आमची झालेली पूर्ण आनंदाने. झाडांची नावं सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे. तर बघा तुम्ही, खूप भारीपैकी एकदम. तर चला जाऊयात आपण आता महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. खूपच भारी आहे. बघा तुम्ही झाडं कशी एकदम वाईल्ड रिझर्व फॉरेस्ट आहे. खूप भारी. तर बघा, खूपच भारी एकदम आहे जंगल. झाडांची नावं माहिती करून घेतलेली आहेत आम्ही. तर तुम्हाला खूपच भारी वाटलं असेल. मला तर एकदम भारी म्हणजे भारी वाटलेलं आहे. आता आम्ही महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जातोय. तर तुम्ही माझ्यासोबत दर्शन घेण्यासाठी चला या बघायला.
तर चला तर जाऊयात मग आपण तुंगारेश्वर महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शन करण्याकरिता. तर चला तुम्ही या माझ्यासोबत मंदिरामध्ये आपण आता दर्शन करण्याकरिता जाणार आहोत. काय जंगल परिसरात हा तुंगारेश्वर महादेव मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये शुद्ध हवेच्या ठिकाणी तुंगारेश्वर महादेव मंदिर. तर खूप चौकटपिढा वगैरे काय असेल बघा. तुंगारेश्वर महादेव मंदिर. तर बघा तुम्ही, आमच्या एकाच वेळी फील्ड व्हिजिट सुद्धा झाली, माहिती सुद्धा घेतली आणि आता एंट्री करतोय. तर बघा तुम्ही, हे मंदिर आहे. जय श्रीराम तुंगारेश्वर महादेव मंदिर. तर चला तुंगारेश्वर महादेव मंदिर आमची फील्ड व्हिजिट सुद्धा होती आणि देवाचं दर्शन सुद्धा झालंय आम्हाला. तर बघा तुम्ही, तर बघा तुम्ही, आता आम्ही इकडे दुपारचं जेवण करतोय. फिरून झाल्यानंतर आता आम्ही जेवण करण्याकरिता बसलो. तर बघा तुम्ही, खूप भारी एकदम. आता जेवण करतोय, सर्वजण आहेत. आता आम्ही जेवण करतोय. तर आता आमचं जेवण चालू आहे. तर तुम्ही पण या माझ्यासोबत. बघा आम्ही भाजी आणलंय. इकडे भाकरी खूप भारी एकदम. तर तुम्ही बघा सगळ्यांना. जेवण चालू आहे आमचं सर्वांचं. तर चला तर मग आज आपण आता जाऊयात अंघोळ करण्याकरिता. खूप भारीपैकी एकदम आता अंघोळ करणार आहेत. तर तुम्ही या माझ्यासोबत. बघा आता मला बाई, आता अंघोळ करणार आहेत आपण. ये खूप भारी एकदम. तर बघा तुम्ही मला, एकदम भारी, खूपच एकदम. खूप मजा येते आंघोळ करायला सर्वजण.
तुम्ही पण या कधी आले तर नक्की त्या आंघोळ करा. खूप पाप पूर्ण पाप धुत होता त्या ओळामध्ये. तर काही आंघोळ करतो उडी लागतो उडी. काहीच पाहिलंच असेल किती मजा करतोय आम्ही. खूप भारी एकदम वाटतं आहे. सर्वांनी खूपच एकदम धबधब्यावर आंघोळ केलेले आहे. खूप भारी एकदम गार्डन खूपच भारी एकदम. तर बघा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर धबधब्यावरची मजा कशी वाटली तुम्हाला? तर खूप मजा केलेली आहे. आम्ही आंघोळ सुद्धा केलेली आहे. तर एकदम मजेशीर आंघोळ करून झालेली आहे. आता आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. आंघोळ करून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जाता जाता थोडीशी झाडं आमची माहिती आम्ही घेणार आहेत. आणि आजची फील्ड व्हिजिट आमची खूप आनंदाने आणि सुखद झालेली आहे. तर चला आता आपण ब्लॉगचा एंड तर होतोय, पण ते रस्त्यात आपल्याला आता माकडं सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर खूप भारीपैकी आमची आज फील्ड व्हिजिट झालेली आहे. तुंगारेश्वरच्या डोंगरामध्ये आम्ही फील्ड व्हिजिट केली. एक नवीन अनुभव उपक्रम सुद्धा आमचा पूर्णपणे आनंदाने पार पडला. तर नक्कीच तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तर भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर कसं वाटलं? आमची ट्रिप आज झालेली आहे सक्सेसफुल. फील्ड व्हिजिट सक्सेसफुल झालेले आहे बॉटनी डिपार्टमेंटची. तर बघा तुम्ही सर्वांना एकदम आनंदाने डावीकडे उजवीकडे आनंद झाला सगळीकडे. तर तुम्हाला आवडलंच असेल हा ब्लॉग, तर नक्कीच तुम्ही बघला असेल. खूप भारी वाटलेलं आहे मनाला. तर माझा खूपच आनंद झालेला आहे आजची फील्ड व्हिजिट इथे तुम्ही पाहिली असेल. तर खूप साऱ्या तुम्हाला माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा, कारण का तुम्ही माझी व्हिडिओ पाहिली. तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बघा